आणि एका मर्दाच्या पोटी जन्माला आला असला तरी उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा नपुंसक आणि नामर्द, ज्यांनी आपल्या हिंदुत्वाच्या विचाराशी गद्दारी केली, ज्याला स्वतःचं घर सांभाळता आलं नाही, दोन्ही मुलं वाया गेलेली आहेत, त्यांना संस्कार व्यवस्थित देऊ शकले नाहीत. कितींदा उद्धव ठाकरे मैदानातून पळून गेलेले आहेत, याचं ज्वलंत उदाहरणं आमच्याकडे आहेत. आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊत त्याला चायनीज मॉडेल, डुप्लिकेट या गोष्टीचा तो उल्लेख करत होता. की दसरा मेळावा जो शिवतीर्थावर होतोय तो विचारांचं सोनं लुटणाऱ्यांचा, विचारांचं सोनं देणाऱ्यांचा मेळावा असेल आणि अन्य जागी होणारे मेळावे हे चायनीज मॉडेल असतील. बोलत असताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसंघाच्या दसरा मेळाव्याचाही उल्लेख केला आणि असंही सांगितलं की तशाच पद्धतीचा दुसरा मेळावा कुठे झाला तर त्याला संघाचा मेळावा बोलू शकत नाही. पण संजय राजाराम राऊतला मी आठवण करून देईन की राष्ट्रीय स्वयंसंघाचा जो कार्यकर्ता असतो तो कधीही हिंदुत्वाशी गद्दारी करत नाही, देशभक्तीच्या आणि राष्ट्रवादी विचारांची कधी प्रतारणा करत नाही, आपल्या आई वडिलांचे संस्कार कधी विसरत नाही. म्हणून संघाच्या मेळाव्यामध्ये जे विचारांचं सोनं दिलं जातं ते तुझ्या मालकाच्या शिवतीर्थाच्या होणाऱ्या मेळाव्यामध्ये कधीच दिलं जाणार नाही. कारण का ह्या वर्षी जो शिवतीर्थावर बोलणार आहे तो एका बिघडलेल्या मुलाचा, नशेबाज बलात्कारी मुलाचा, एक भडकलेला आणि चिंतित असलेला बाप, तो या मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी, माझा मुलगा कशा या घाणेरड्या कृत्यामध्ये नाहीये, या सगळ्याचं स्पष्टीकरण आणि भीती मनात असलेला बाप यावेळी शिवतीर्थावर बोलणार आहे. सकाळचं एक टीजर पाहिलं उबाटावाल्यांचं. आता जसं आपण जात प्रमाणपत्र देतो आणि त्याच्यामुळे आपले कुठल्या जातीचे आहात त्याप्रमाणे आपल्याला ते सर्टिफिकेट मिळतं. उद्या अगर मर्दांना ते सर्टिफिकेट द्यायला सुरू केलं तर उद्धव ठाकरेला ते सर्टिफिकेट कधीच मिळणार नाही. कारण का कुठल्याही मर्दाला मी किती मर्द आहे हे सांगण्याची कधीच गरज नाही. जे नामर्द असतात, जे नपुंसक असतात, त्यांना परत परत सांगायला लागतं की आम्ही किती मर्द आहोत आणि एका मर्दाच्या पोटी जन्माला आला असला तरी उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा नपुंसक आणि नामर्द, ज्यांनी आपल्या हिंदुत्वाच्या विचाराशी गद्दारी केली, ज्याला स्वतःचं घर सांभाळता आलं नाही, दोन्ही मुलं वाया गेलेली आहेत, त्यांना संस्कार व्यवस्थित देऊ शकले नाहीत. कितींदा उद्धव ठाकरे मैदानातून पळून गेलेले आहेत, याचं ज्वलंत उदाहरणं आमच्याकडे आहेत. म्हणून त्या शिवतीर्थाच्या व्यासपीठावर उभं राहून अगर मर्दानगीची भाषा करत असाल तर लोक तुमच्यावर हसतील. तुम्ही खऱ्या अर्थाने मर्द असाल तर ठेवा तुमचे सगळे पोलीस 10 मिनिटासाठी लांब.
ठेवा ती महाराष्ट्राच्या सरकारने दिलेली सुरक्षा ती लांब करा आणि मग त्या शिवतीर्थावर उभं राहून भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या नेत्यांना त्या विरोधात बोलून दाखवा. मग आम्ही पण पाहतो तुम्ही परत मातोश्रीपर्यंत कसं पोचता. पण पोलिसांच्या गराड्यामध्ये राहून कोणीही मर्द होत नाही. म्हणून संजय राजाराम राऊतला पण सांगेन, तू आणि तुझा मालक हा फॅशन स्ट्रीट आणि गांधी मार्केटमध्ये तुझ्यासारखा डुप्लिकेट माल उपलब्ध आहे. शिव बाळासाहेबांचे मूळ विचार विकून भांडवल करून तुझं जे काय घाणेरडे राजकारण सुरू आहे, तू खऱ्या अर्थाने अगर उद्धव ठाकरे मर्द असेल तर कालच एका डॉक्टर महिलेने एक ट्विट केलेला आहे. त्या ट्विटमध्ये तिने उल्लेख केलाय की हा जो काय तुझा सकाळचा बोंगा भांडू करून वाचतो तो तिला कसा त्रास देतोय, तिचं आयुष्य त्यांनी कसं बर्बाद केलंय. आणि तू खऱ्या अर्थाने अगर मर्द असशील तर पहिलं त्या डॉक्टर महिलेला न्याय देऊन दाखव, दिशा सालेंना न्याय देऊन दाखव आणि मग ह्या पद्धतीचे टीजर लॉन्च कर. तसं पण उद्या अगर आदित्य ठाकरे शिवाजी पार्कवर अगर भाषण करायला लागला तर बाहेर रस्त्यावर उभा असलेल्या माणसाला हेही कळणार नाही काय पुरुष बोलतोय काय महिला बोलते. म्हणून अशा पद्धतीच्या कुठलाही वल्गना करण्याच्या अगोदर त्या डॉक्टर महिलेला, त्या दिशा सालियानला, त्या सुशांत सिंग राजपूतला, त्या गौरी भिडेला पहिलं न्याय द्या आणि मग मर्दांगीची भाषा करा. सर, तुमच्या बाजूला जो पेपर आहे, आज एकीकडं मनोज जरांगे पाटील राज्यभर दौरे करतायत, सभा घेतात, मराठा आरक्षण आम्हाला मिळायला हवं. मात्र हा विषय न्यायालयात प्रविष्ट असताना सरकारने मात्र मराठा समाजासाठी काय काय केले याची जाहिरात दिली आहे. काय सांगला विषय? जरांगे पाटलांनी जे काही सभासगी महाराष्ट्रामध्ये घेत आहे, चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म आहे. आणि एका बाजूला जे आमचं महायुतीचं सरकार ते प्रामाणिक पद्धतीने मराठ्यांना आरक्षण मिळावं, दाखले मिळावे यासाठी सातत्याने मंत्रालय स्तरावर बैठका सुरू आहेत, माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे. पण ते होत असताना उद्धव ठाकरेच्या सरकारसारखे आम्ही गप्प बसलेलो नाही. पण EWS असेल, सारथी असेल, ज्या ज्या मराठा मुलांना विविध महामंडळाच्या माध्यमातून जी आर्थिक मदत द्यायची असेल, जी आर्थिक मदत देऊन त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं त्याला करू आपण शकतो, त्या सगळ्या पद्धतीची मदत आमचं राज्य सरकार हक्कानी देत आहे. आणि म्हणूनच आमचं हे मर्द मराठा राज्य सरकार अशा पद्धतीचा ऍड छापण्याची हिंमत करू शकतात. कारण का हे आम्ही करून दाखवलेलं आहे. कोणासाठी थांबलेलो नाही किंवा कोणाची फसवणूक केली नाही. जेवढे मराठा समाजाची मुलं ज्यांच्यावर चुकीच्या पद्धतीच्या आंदोलनाची केसेस होत्या त्या सगळ्या काढण्याचं काम आमच्या राज्य सरकारने केलेलं आहे. म्हणून या सगळ्या पद्धतीची मदत आमचं राज्य सरकार देत आहे. म्हणून जरांगे पाटलांना आवर्जून सांगेन की तुम्ही एका बाजूला आरक्षणाची मागणी करताय, त्यासाठी सरकार तुमच्या बरोबर आहे, समाजाच्या बरोबर आहे. पण त्याचबरोबर सरकारने जी चांगली चांगली कामं केलेली आहेत ती जेव्हा तुम्ही जाहीर भाषणामध्ये बोलायला लागाल तेव्हा लोकांना विश्वास वाटेल, समाजाला विश्वास वाटेल की हा माणूस चांगल्याला चांगलं म्हणतोय आणि चांगल्याला चांगलं म्हणणं ह्यालाच मराठा म्हणतात. हे जरांगे पाटलांनी लक्षात ठेवावं. काल एक मराठा आंदोलकांना नांदेडमध्ये आत्महत्या केली, त्याची बॉडी ताब्यात घेण्यास कुटुंबाचा नकार आहे. कारण त्यांना शासकीय नोकरी आणि पैशांची मागणी जी आहे कुटुंब करते. कशा पद्धतीने पदाधिकाऱ्यांना अगोदर एक आत्महत्या झाली होती, त्याला सरकारने मदत केली होती असं त्यांचं म्हणणं आहे.
बघा, ज्यांच्यावर हे दुःखाचं डोंगर कोसळलंय त्या सगळ्या जणांना आमचं राज्य सरकार मदत करणारच आहे. ही आता काल घडलेली केस आहे, मी ऐकलंय सगळे अधिकारी त्यांच्या संपर्कात आहे. संबंधित लोकांना ज्या ज्या मागण्या ते पूर्ण करतीलच, पण आत्महत्या हा पर्याय नाही. मी समाज बांधवांना हात जोडून कळकळीची विनंती करीन की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाच्या मुलांनी आपलं आयुष्य संपवू नये. आपण आता आरक्षणाच्या फार जवळ आलेलो आहे. आपण सगळेजण मिळून तुमच्या हिताचं राज्य सरकार आणलेलं आहे. म्हणून आज जेव्हा मिळण्याचे दिवस आलेले आहेत, आज जेव्हा सुखाचे दिवस आलेले आहेत, आज जेव्हा हातात पैसे आणि हातात हक्काची नोकरी आणि शिक्षण मिळण्याचे दिवस आलेले आहेत, तेव्हा आपलं आयुष्य संपवू नका. थोडं संयम ठेवा. जे आतापर्यंतच्या कुठल्या राज्य सरकारने दिलं नाही ते सगळी मदत आणि सगळी ताकद आणि असलेलं तुमच्या अपेक्षित असलेलं आरक्षण हे आमचं महायुतीचे सरकार देत आहे. फक्त योग्य क्षणाची वाट पहा. आता विजय उत्सव लांब राहिलेला नाही. तर संजय राऊत यांनी जो आरोप केलेला आहे की नाशिकच्या एकंदरीत ललित पाटील हे पदाधिकारी होते असा दावा फडणवीसांनी केला आहे. त्यांचं इंटेलिजन्स फेल आहे, कुठेतरी त्यांनी तपासण्याची गरज आहे. दुसरी एक गोष्ट त्यांनी जी म्हटलेली आहे की ज्यांच्यावरती किरीट सोमय्या यांनी उलट आरोप केलेले होते ते आज मंत्रिमंडळात बसलेले आहे. यावरती नेमकं भाजपचं काय म्हणणं आहे? एक लक्षात घ्या की इंटेलिजन्स फेलियर कोणाचं चांगलं आहे कोणाचं वाईट आहे हे या जी प्रकरणं, आता ललित पाटील असो, खिचडी चोरी असो, रेमडेसिवीर असो, कोविडचा स्कॅम असो, ह्याच्यावर सगळं कळतंय की आमचे इंटेलिजन्स किती स्ट्रॉंग आहे किंवा किती कडक आहे. फक्त मुद्दा एवढाच आहे की ललित पाटील प्रकरणामध्ये आता संजय राजाराम राऊत असो, सुषमाताई असो, हे आणि थेट मातोश्रीपर्यंत भीतीचे वारे पसरलेले आहेत. रात्रीच्या झोपेच्या गोळ्या वाढलेल्या आहेत. कारण का ललित पाटील हा महाविकास आघाडीच्या काळात, जसा आमच्या देवेंद्रजींनी उल्लेख केला, महाविकास आघाडीच्या काळात 14 दिवस पोलीस कस्टडी मिळून पण त्याची इन्क्वायरी झाली नाही, इंट्रोगेशन झालं नाही. ह्याचा अर्थ एवढा होतो की त्याचे या गुंडांना, माफियांना आणि दरोडेखोरांना पोचण्याचा इतिहास हा उद्धव ठाकरेचाच आहे. म्हणून सचिन वाजे, प्रदीप शर्मा, आपला हा ललित पाटील, कोण तो टिळकनगरचा गुंड पराडकर, आणि दुसऱ्या बाजूला हे खिचडी चोरी करणारे हे संजय राजाराम राऊत सारखे चोर, हे सगळेचे सगळे टवाळकी ही उद्धव ठाकरेंची टोळी आहे. आणि त्याच्या टोळी प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे आहे, ज्या ह्यांच्या हप्त्यावर त्याचं घर चालतं. एवढे कमजोर गृहमंत्री